मनसेचे वरळी विभागाध्यक्ष संतोष धुरी आज भाजपमध्ये प्रवेश करायची शक्यता आहे। त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। प्रभाग क्रमांक 194 मधून संतोष धुरी इच्छुक होते, मात्र 194 वॉर्ड ठाकरे सेनेकडे गेला, तर या ठिकाणी ठाकरे सेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली गेली आहे। यामुळे संतोष धुरी नाराज झाले होते। आता पुढची राजकीय वाटचाल काय असेल या संदर्भात दुपारी संवाद साधणार आहेत असंही त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर मनसेकडून अजून कुणीही संपर्क साधला नाही हेही त्यांनी स्पष्ट केलंय। नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला। सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी। मला माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही, माझ्याशी कोणी बोललं नाही। मी कोणाची चर्चा केली नाही। मी हा निर्णय 2 दिवसात घेतला आणि मी प्रवेश केला। मनसेमध्ये कोर टीम मधले नेते म्हणून त्यांची ओळख होती। संतोष धुरी कोण आहेत आपण पाहतोय। मनसेमध्ये वरळी विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर होती। 2012च्या निवडणुकीमध्ये मनसेचे नगरसेवक 2017ला पराभूत झाले। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची त्यांची अगदी घनिष्ठ मैत्री होती। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर गुन्हा झाला होता। ठाकरे सेनेशी युतीमुळे नाराज होते। प्रभाग क्रमांक 194 ठाकरे सेनेकडे गेल्यानं त्यांनी वेगळा निर्णय घेतला।